नमस्कार मैत्रिणींनो, कुंकू टिकली किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे। तर आज मी बनवलेले आहेत तोंडात टाकताच विरघळणारे रव्याचे बिना पाकातले लाडू। रवा आहे ना आपल्याला छान असा मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे आणि 1 किलोच्या रव्यासाठी आपल्याला 800 ग्रॅम साखर वापरायची आहे। तर आपल्याला पिठी साखरेतले लाडू करायचे आहेत, बारीक रव्याचे पिठी साखरेतले लाडू। तर त्यासाठी आपल्याला साजूक तूप वापरायचं आहे 250 ग्रॅम आणि मस्त असे आपण रव्याचे लाडू आज करून घेणार आहोत। तर आपले 1 किलो रवा, 800 ग्रॅम साखर आणि सर्व काही 2 किलोचे लाडू आपले तयार होणार आहेत। तर आता मंद आचेवर मस्त असा रवा भाजून घेते आणि घरीच बनवलेलं रवाळ मस्त असं साजूक तूप आपण आता लाडूसाठी वापरणार आहोत। कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये टाकले भरपूर असं साजूक तूप। तर आपल्याला 250 ग्रॅम साजूक तूप या रव्याच्या लाडूसाठी वापरायचं आहे, त्यामुळे थोडं थोडं तूप टाकून आपल्याला छान असा गुलाबी रंगावर रवा भाजून घ्यायचा आहे। तोपर्यंत साखर ही मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची। तर आपला रवा अशा पद्धतीने एकदम मस्त गुलाबी रंगावर भाजलेला आहे आणि तूपही भरपूर आपण वापरलेलं आहे हा रवा भाजण्यासाठी। तर हा 1 किलोच्या प्रमाणात आपण हे लाडू करणार आहोत, त्यासाठी 800 ग्रॅम साखर इथं बारीक केलेली आहे। तर ही साखर आणि रवा गरम असतानाच आपल्याला एकत्र असं करून घ्यायचं आहे। तर छान असं साखर गरम असतानाच रव्यामध्ये विरघळते किंवा त्याला छान अशी बाइंडिंग येते आणि साखरेचे जे खडे आहेत ते सुद्धा आपल्याला विरघळून घ्यायचे आहेत। आणि त्यानंतर आपल्याला हा रवा दाबून आणि 10-15 मिनिटं आपल्याला हा रवा झाकून ठेवायचा आहे। तर या साखरेला पाणी सुटून आणि हे मिश्रण आपलं ओलसर होणार आहे। तर आता हे अर्धा तासासाठी आपण झाकून ठेवू। तर अर्धा तासानंतर आपण आता हे मिश्रण मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत। तर मिक्सरमधून जेव्हा आपण हे मिश्रण फिरवून घेतो ना, तर त्यामधले जे साखरेच्या खडे असतात तेही बारीक होतात आणि रवा बारीक होऊन छान असं ओलसर असं मिश्रण हे आपलं तयार होत असतं। तर अशा पद्धतीने हे सर्व मिश्रण आपण मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे। साजूक तूप आणि गरम दूध टाकल्यामुळे ना आपलं हे मिश्रण आहे ना, तर हे रवा पण यामधला व्यवस्थित असा फुलतो आणि छान असं मिश्रण तयार होतं आणि एकदम इझिली असे हे लाडू बांधले जातात। तर अशा पद्धतीने या दिवाळीमध्ये असे लाडू करून घ्या। तर 1 किलो रव्याचे लाडू 2 किलो होतात। तर जास्त गोड पण होत नाही। तर मस्त असं विलायची आणि मनुके टाकून आपण हे लाडू बांधून घ्यायचे। तर पहा किती लाडू झालेले आहेत। तर 1 किलोच्या रव्याचे 2 किलो लाडू आपले तयार झालेले आहेत। तर चला तर मैत्रिणींनो, भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।